नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संकेत स्वागत करतो आपल्या मॅथ सिम्प्लिफाईड मध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेकडेवारी म्हणजेच पर्सेंटेज करणार आहोत. तर आपण या पर्सेंटेज सिरीजमध्ये नक्की कोणते टॉपिक्स करणार आहोत त्याच्यावर एकदा आपण नजर मारूया. पर्सेंटेज टू फ्रॅक्शन, फ्रॅक्शन म्हणजे अपूर्णांक आणि अपूर्णांकातून पर्सेंटेजमध्ये बेसिक 18% किती आणि त्याच्यावर जेवढे टाईप बनतात तेवढे सगळे. एका संख्येचे 40% किंमत 76 आहे तर ती संख्या कुठली, मूळ संख्या कुठली किंवा त्याचे 55% किती आणि त्याच्यानुसार जेवढे टाईप बघणार आहेत तेवढे आपण सगळे बघणार आहोत. A चा पगार 9,000, B चा पगार 7,000 आहे. तर A चा पगार किती टक्क्यांनी जास्त, B चा पगार किती टक्क्यांनी कमी किंवा B चा पगार A च्या किती टक्के आहे. तसंच पर्सेंटेज वापरून सुद्धा आपण हे प्रश्न बघणार आहोत. पेट्रोल, कांदा, साखर यांच्या किमती वाढल्या आणि आपल्याला खर्च तेवढाच ठेवायचा आहे तर आपल्याला किती कपात करावी लागेल यावर आधारित विद्यार्थी पास, नापास. तसेच एखादी संख्या बाईक, पेट्रोल 10% कमी झालं, लोकसंख्या 20% जास्त झाली तर किती टक्क्यांनी काय परिणाम पडला किंवा X आणि Y ची किंमत 2:3 आहे. X आपण 20% वाढवला तर बाकी पुढे जे प्रश्न असतील तसं. बसचं तिकीट कमी केलं, प्रवासी संख्या वाढली, होणाऱ्या शुल्कावर परिणाम, लोकसंख्या, इलेक्शन आणि इतर विविध प्रश्न. पर्सेंटेजमध्ये जेवढे पण टाइप्स आहेत तेवढे आपण सगळे कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ही सीरीज 5 ते 6 व्हिडिओची असेल. 20-25 मिनिटाचे असतील आणि आपला प्रयत्न असणार आहे की सोप्या भाषेत कॅल्क्युलेशनवर जास्त भर असणार आहे की मुलांना कन्सेप्ट सगळे क्लिअर असतात. पण ते कॅल्क्युलेशनमध्ये कुठेतरी कमी पडतात. त्याच्यामुळे आपला मेन फोकस असणार आहे कॅल्क्युलेशन. तर आपण सुरुवात करूया पहिल्या कन्सेप्टला. पर्सेंटेज. पर्सेंटेजचा शब्दशः अर्थ म्हणजे काय? पर म्हणजे प्रत्येकी आणि पर्सेंट म्हणजे प्रत्येक 100 आता उदाहरणार्थ मला कोण बोललं की 25% म्हणजे किती? 100 मधून 25. मराठीमध्ये अर्थ बघायला गेलं तर शेकडेवारी म्हणजे प्रत्येक शेकड्याला किती? शेकडा म्हणजे 100 असतात. 35% म्हणजे 100चा 35वा भाग ह्याला म्हणतात 35%. ठीक आहे. आता आपल्याला पर्सेंटेज मधून फ्रॅक्शन, मी पर्सेंटेजचं साइन लिहितो इथे आणि फ्रॅक्शन. फ्रॅक्शन म्हणजे अपूर्णांक. ठीक आहे. आपल्याला शेकडेवारीमधून फ्रॅक्शनमध्ये समजा जायचं असेल तर आपण काय करतो? 100 ने भागतो आणि फ्रॅक्शनमधून पर्सेंटेजकडे जायचं असेल तर आपण 100 ने गुणतो. हां, हे थोडंसं मी महत्त्वाची गोष्ट आहे मी सांगतो. जेव्हा मी उदाहरणं घेईल तेव्हा तुम्हाला सगळं क्रिस्टल होईल. मी उदाहरणं इथे घेतो. परत एकदा नीट बघा, की आपल्याला पर्सेंटेजमधून फ्रॅक्शनमध्ये जायचं असतं, अपूर्णांकामध्ये जायचं असतं तर आपण 100 ने भाग देतो आणि अपूर्णांकामधून जेव्हा आपण टक्के काढायला जातो तेव्हा आपण 100 ने गुणाकार करतो. जेव्हा मी उदाहरणं घेईल तेव्हा तुम्हाला अजून चांगलं छान कळेल. ठीक आहे. पहिलं उदाहरण 45%. हे टक्के दिसलं की आपण लगेच 100 ने भाग द्यायचा. ठीक आहे. 45% म्हणजे 45 भागिले 100 बस. हेच गोष्ट इथे मी लिहिली आहे. पर्सेंटेज मधून फ्रॅक्शन मध्ये जायचं असेल तर आपण 100 ने भाग देतो. अजून आपण काय करूया? 5 9 45, 20 5 100 हे आलं फ्रॅक्शन. याला म्हणतात अपूर्णांक. आता तुम्ही प्रयत्न करा काढायचा. 72 72% म्हणजे किती? टक्के म्हणजे काय? भागिले 100. आता कशाने भाग जातो ह्याला? 4 ने जातो? ठीक आहे. 4 एके 4, 18 चौक 72 आणि 25 100. हा झाला अपूर्णांक. मी आता काही उदाहरणं घेणार आहेत. अतिशय महत्त्वाचे आहे. ह्या व्हॅल्यू पाठ असतील तर तुम्हाला खूप जास्त फायदा होईल. तरी आपण काढायला शिकूया. 12.5% फ्रॅक्शनमध्ये कसं करतात? 12.5 भागिले 100. आता पुढची स्टेप काय असणार आहे? आपण वर खाली 10 ने गुणाकार करूया. इथे वरती 10 ने गुणाकार केला की हा पॉइंट गेला आणि खाली 10 ने गुणाकार करूया.
25 पाचा 25 शोक. अजून काय जातंय? हा 5 एके 5, 5 दुने 10. म्हणजे 12.5% म्हणजे 1/8. ठीक आहे, 1/8. अजून 37 भागिले 5. तुम्ही सुद्धा प्रयत्न करा व्हिडिओ पॉज करून माझ्यासोबत लिहित चला. 37.5% मी काढला, खाली आला 100, वर खाली मी 10 ने भागलं, सॉरी गुणाकार केला 10 ने. 10 ने गुणाकार केल्यामुळे इकडचा पॉइंट गेला. ठीक आहे, 25 एके 25 राहिले 12, 25 पाचा 125, 25 चोक. अजून काय जाते? 5 त्रिक 5 2. उत्तर आलं 3/8. ठीक आहे, तुम्ही नीट नोटीस केलं तर हे याच्या 3 पट आहे. पण तुम्ही याचा सध्या एवढा विचार करू नका, फक्त तुम्ही काढायला शिका. ठीक आहे, अजून तुम्हाला एक होमवर्क देतो. कमेंटमध्ये तुम्ही ह्याचं आन्सर सांगा काय येईल ते. आता आपण हे काय केलं? हे पर्सेंटेज मधून आपण अपूर्णांकामध्ये गेलो. अपूर्णांकाकडे जाताना काय केलं आपण? 100 ने भाग दिला. आपण आता ह्याच्या उलटं जाऊया. इकडचंच एखादं उदाहरण घेऊया. कुठले घेऊया? हेच उदाहरण घेऊया. एखादी आपल्याला फ्रॅक्शन व्हॅल्यू फ्रॅक्शन टू पर्सेंटेज. काय करतो आपण? पर्सेंटेज विचारल्यावरती गुणाकार 100 ने गुणाकार करतो. ठीक आहे, कशाने जातोय? 4 दुने 8, 4 दुने 8, 25 चोक 100. ठीक आहे, 25 भागिले 2 आलं 12.5%. टक्के का लिहिलं इथे मी? कारण की मी 100 ने गुणाकार केला म्हणून. आता हे जे टक्के कसे काढणार? टक्के काढताना 4 भागिले 5 गुणिले 100, 5 दुने 10 आलं 80%. तुमचं बेसिक क्लिअर झालं असेल. ठीक आहे, परत एकदा आपण थोडंसं रिवाइज करूया की एखादी व्हॅल्यू पर्सेंट मधून फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करत असताना आपण त्याला 100 ने भाग देतो. तसेच एखादी अपूर्णांकामधून शेकडे काढत असताना आपण त्याला 100 ने गुणाकार करतो. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊया. आता एखाद्या संख्येचे 10% कसे काढायचे? 12चे 80 घेऊया. 12चे 80 चे 10% कसे? जेव्हा 10% काढायला विचारतात तेव्हा आपण काय करायचं? शेवटून एक अंक पुढे, शेवटून एक पॉइंट पुढे सरकवायचा. का सरकवायचा पहिले ते सांगतो. 10% चे म्हणजे गुणाकार, 10% टक्के म्हणजे काय? टक्केच्या ऐवजी आपण काय करतो? 100 ने भाग देतो. हा एक शून्य गेला, हा एक शून्य गेला, हा एक शून्य गेला, हा एक शून्य गेला. किती आलं? 128. म्हणजेच आपण काय केलं? जेव्हा आपल्याला 10% काढायला विचारतात तेव्हा शेवटी फक्त एक पॉइंट द्यायचा. हे 10% किती येणार? एक पॉइंट पुढे सरकवायचा. ह्याचा परीक्षेला जास्त डायरेक्ट उपयोग होत नाही, म्हणून मी सांगायचं म्हणून सांगतोय की तुम्हाला माहित पाहिजे फक्त. ह्याचा डायरेक्ट यूज खूप कमी होतो. आता मला हीच व्हॅल्यू घेतो जे 30%. मेथड एक काय? 10% गुणिले 3. ठीक आहे, 10% किती आले? एक पॉइंट पुढे सरकवला, 10% काढले गुणिले 3. दुसरी मेथड काय? चे म्हणजे गुणाकार 30%. डायरेक्ट तुम्ही देऊ शकता. दोन्ही गोष्टी एकच आहेत. हाऊ टू फाइंड 1%. 1% काढायचं कसं? जसं आपण 10% काढताना एक अंक पुढे सरकवला होता, तसंच 1% काढताना आपल्याला 2 अंक पुढे सरकायचं आहे. ह्याचं मी डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन सांगतो. 1%. 2 शून्य 2 पॉइंट पुढे सरका. बस एवढंच आहे. ह्याच्यावर डायरेक्ट प्रश्न आपल्याला कधीही विचारत नाही. फक्त तुम्हाला माहित असलं पाहिजे. एक छोटीशी रिव्हिजन करूया. रिव्हिजन 10% विचारलं, एक घर पुढे
डेसिमल म्हणजे पॉईंट देऊ शकता तुम्ही. 1% विचारलं, 2 घर पुढे डेसिमल. आता आपण परीक्षेला जे ऍक्च्युअल प्रश्न येतात त्या प्रश्नांकडे वळतोय. हे प्रश्न सरळ सेवा वगैरे ग्रुप सी पर्यंत विचारू शकतात. चे म्हणजे काय? गुणाकार. 15 चे 15% म्हणजे भागिले 100. 15 गुणिले 15, 15चा वर्ग काय? 225 भागिले 100. 2 शून्य आहेत म्हणून 2 अंकानंतर पॉइंट. हे आलं उत्तर. तुम्हाला एक छोटीशी ट्रिक, फेमस ट्रिक आहे, सगळ्यांना जवळपास माहित असते, फक्त एक तुमच्या रिव्हिजन पर्पज साठी. ज्या संख्येच्या शेवटी 5 असतो आणि त्याचा आपल्याला वर्ग करायला विचारतात तेव्हा एक सिंपल ट्रिक आहे. शेवटची संख्या 5, 5चा वर्ग 25 आणि या 3च्या पुढची कुठली संख्या आहे? 4. 4 गुणिले 3 12. परत एकदा सांगतो. 5 शेवटी 5 आहे, 5चा वर्ग 25. 2च्या पुढे कुठली संख्या आहे? 3. 3 गुणिले 2 6. हा झाला आपला वर्ग. 5 5चा 5 25, 5च्या पुढे संख्या आहे 6. 6 गुणिले 5 30. यावरून पण तुम्ही काढू शकता. शक्यतो 1 ते 20 पर्यंत वर्ग पाठ असलेले कधीही उत्तम नसतील, तर असे काही जे आहेत त्याचे तुमच्या ट्रिक्स लक्षात ठेवा. सेम प्रश्न तुम्ही एकदा प्रयत्न करा, मी सांगतो. झाला? चला आता उत्तर मॅच करा. 40 चे म्हणजे गुणाकार, 35% टक्के म्हणजे भागिले 100. 20 दुने 40, 20 100. नसेल 20चा लक्षात झालं तर 1 शून्यने 1 शून्य गेला. 2 दुने 4, 2 पंचे 10, 5 7 35, 7 गुणिले 2 14. हे आलं आपलं उत्तर. पुढचा प्रश्न. एका विद्यार्थ्याला 40 पैकी 180 गुण मिळाले तर त्या विद्यार्थ्याला किती टक्के मिळाले? जेव्हा आपल्याला टक्के काढायला सांगतात, फ्रॅक्शन, हे सगळं फ्रॅक्शन मध्ये. ठीक आहे, फ्रॅक्शन. किती पैकी? 400 पैकी. किती गुण मिळाले? 180 गुण मिळाले. मी तुम्हाला टक्के काढायचं सांगतो. एकूण किंवा किती पैकी. आणि वरती दिलेली संख्या. ठीक आहे, हे मी लिहिलेलं आहे. एकूण किती? 400. 400 पैकी किती मिळाले? 180. एवढं माहिती आहे. हे झालं फ्रॅक्शन मध्ये. किती टक्के? टक्के विचारले की लगेच गुणिले 100. 1 शून्य 2 शून्य 2 शून्य गेले. ठीक आहे, काय आलं आपलं? 4 चोक 16 बाकी 2, 4 पंचा 20. उत्तर आलं 45. ह्याला किती टक्के मिळाले? 45% मिळाले. आता तुम्ही सुद्धा प्रयत्न करा. टोटल किती आहे? 500 किलोमीटर. 500 किलोमीटर पैकी चालकाने किती प्रवास पूर्ण केला? 275. टक्के बोलले की गुणिले 100. 2 शून्य गेले, 2 शून्य गेले. मी तुम्हाला ग्रुप सी चा जेव्हा अनालिसिस केलेलं तेव्हा 11चा शिकवलेलं. 5 आणि 2 7. हा 11चा भागाकार आहे. ठीक आहे, ज्याने नसेल बघितलं त्याने एकदा बघा. 5 5 25, 5 2, 5 5 25. किती टक्के प्रवास पूर्ण केला? 45% पूर्ण प्रवास, 55% प्रवास पूर्ण केला. आणि विचारलं किती टक्के प्रवास करायचा बाकी आहे? 100% प्रवास करायचा आहे त्याला. बाकी किती? पूर्ण किती झालंय? 55%. त्याचा किती टक्के प्रवास बाकी आहे? 45. ही आहे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन तुम्हाला. असं बाकी त्याने त्याचा किती टक्के प्रवास पूर्ण केला? तर 55%. बाकी विचारलं असतं किती टक्के बाकी? तर 45% बाकी. एका कारमध्ये किती लिटरची टाकी आहे? एकूण 50 लिटरची. किती पेट्रोल भरले? 22% गुणिले 100. 50 एके 50, 50 दुने 100, 22 दुने 44. पुढचा प्रश्न.
एका संख्येची 25% किंमत 48 आहे तर मूळ संख्या किती? हे छान प्रश्न आहेत. हे प्रश्न बी ला वगैरे राज्यसेवेला प्रीला येतात. ग्रुप बी मेन्सला सुद्धा विचारू शकतात. तर ह्याचे मी 2-3 पद्धतीने सांगणार आहे. मेथड 1. आता तुमचे खरे प्रश्न सुरू झाले. अगोदर फक्त एक वॉर्मअप होता. प्रॅक्टिस टाइप होतं. आता तुमचे ऍक्च्युअल मध्ये प्रश्न सुरू झालेत. मेथड 1. एका संख्येच्या नाही माहिती. मी एक्स मानतो संख्या. ठीक आहे. जे जसं जसं बोलतात तसं तसं लिहित जातो. एका संख्येचे 25%, 25%, 25% म्हणजे भागिले 100 किती आहे? 48 आहे. तर मूळ संख्या किती? मूळ संख्या आपण काय मानली आहे? एक्स मानली आहे. 25 एके 25, 25 चोक 100. हा 4 इकडे गेल्यानंतर काय झालं? 48 गुणिले 4. 4 8 32, हातच्याला आले 3, 4 चोक 16 आणि 3 19. तर ती मूळ संख्या किती आहे? 192. 192. मेथड नंबर 2. मेथड नंबर 2 ला मी पेन चेंज करतो. कुठलीही संख्या, एक बेसिक सांगतो, कुठलीही संख्या आपल्या आपमध्ये 100% असते. एखादी संख्या पूर्ण आपल्या आपमध्ये 100% असते. ही गोष्ट तुम्ही वहीच्या वरच्या बाजूला लिहून ठेवा. परत सांगतो, एखादी कुठलीही संख्या स्वतःमध्ये 100% असते. कसं असतं? उदाहरणार्थ एक संख्या आहे, पूर्ण संख्या म्हणजे 1. त्याला आपण फ्रॅक्शन मधून टक्केमध्ये कन्वर्ट करतात. टक्केमध्ये कन्वर्ट करताना दिले 100. झाली. एखादी संख्या आपल्या ऍपमध्ये 100% असते. एका संख्येची 25% किती आहे? किंमत 48. मूळ संख्या, पूर्ण संख्या विचारली, मूळ संख्या म्हणजे 100%. बस. आता इथून पण सॉल्व्ह करायच्या परत 2 मेथड आहेत. हे दोन्ही सांगतो. एक्झाम मध्ये जी स्ट्राईक करते ती उत्तम. पहिली मेथड काय? 25% ची व्हॅल्यू 48. मूळ संख्या पूर्ण 100% आहे. तर 100% ची व्हॅल्यू किती? मेथड नंबर 1. तुम्ही तिरकस गुणाकार करा, क्रॉस मल्टिप्लिकेशन. 25% गुणिले x, 100% गुणिले 48. टक्क्याने टक्के कट, 25 एके 25, 25 चोक 100. एकशे व्हॅल्यू किती आली? 48 गुणिले 4, जे की मी इथे काढले म्हणून डायरेक्ट लिहितो 192. अजून एक दुसरी मेथड, ही तुम्हाला पेपरमध्ये जाऊन करायचं आहे. सगळ्यात शेवटी आहे ते तुम्हाला पेपरमध्ये करायचं आहे. हे मी असं लिहितो. 25% ची व्हॅल्यू 48, तर 100% किती विचारले. हे किती पट आहे? 25च्या 4 पट. 48 गुणिले 4. पेपरमध्ये फक्त तुम्हाला एवढंच लिहायचं आहे. ठीक आहे. हे मी बेसिक सांगितलं. असं डायरेक्ट जर समजा जात नसेल, 100च्या ऐवजी 120 असेल, समजा 100च्या ऐवजी 120 असेल, उदाहरण देतोय हा. कुठलीही संख्या आपल्या आपमध्ये 100%च असते. बरं, इथे घेऊया. इथे समजा असं असतं 15%. 15%ची व्हॅल्यू 48 दिली असती, तर मी तिरकस गुणाकार केला, कारण केला असता का? कारण की 15च्या पाड्यामध्ये 100 येत नाही. इथे 25च्या पाड्यामध्ये 100 येत होता म्हणून मी डायरेक्ट लिहिलं. पेपरमध्ये आपण असंच डायरेक्ट लिहायचं आहे. ठीक आहे. एका संख्येची 20% किंमत किती आहे? 45. तर मूळ संख्या 100%. मूळ संख्या 100च असते आपली. किती पट आहे? 5 पट. उत्तर आलं 45 गुणिले 5. 5 वजा 25, 2, 5 चोक 20 आणि 2 22. बास. एवढंच करायचंय. नाम ठीक आहे. ते एक्स मानायचं नाही, काही नाही, काही नाही. आणि पेपरमध्ये एवढं पण करायचं नाही. आता इथे ऑप्शन असतं, तर मी ऑप्शनने शिकवलं असतं कसं करायचं. एका संख्येच्या 40%, 40%ची व्हॅल्यू किती दिली आहे? 120. तर त्या संख्येचा 55% किती? म्हणजे आपल्याला काय मूळ संख्या काढायची आणि मूळ संख्येचे 55% करायचे. अजिबात नाही. डायरेक्ट
एका संख्येचे 40% किती? 120. 55% किती? काढायचे. बस पेपरमध्ये एवढंच लिहायचं. मूळ किंमत विचारली नाही तर मूळ किंमत काढायची सुद्धा नाही. 40% 120 तर 55% किती? तिरकस गुणाकार करू. टक्केचा टक्के केला. ठीक आहे. किंवा मी 40 भागिले 100, 55 भागिले 100, मग 100चा 100 कट गेला असं पण करू शकतो, पण मी डायरेक्ट टक्केच लिहिलं. x 55 गुणिले 120 इथे 40. अरे मी पेन चेंज नाही केला. शून्यचा शून्य गेला, 4 त्रिक 12 किंवा 40 त्रिक 120. 55 गुणिले 3, 5 त्रिक 15, अच्छाला 1, 15 ने 1 16. उत्तर किती आलं? 165. हा टाइमपास करायचा नाही. एक्स मानून 40% म्हणजे 120, मग एक्सची किंमत येणार, मग जी किंमत येईल त्याला परत 55% ने गुणाकार करायचा नाही. आपल्याला डॉंकी वर्क करायचं नाही, आपल्याला स्मार्ट वर्क करायचं आहे. ठीक. पुढे आता हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा आणि उत्तर मॅच करा. मी एका लाईन मध्ये लिहितो. 56% 1064. 38%. हे असे प्रश्न कॉपी पेस्ट होतात आकडे बदलून. तुमची जरा जरी प्रॅक्टिस असेल तर तुम्हाला पेपरमध्ये फक्त एवढंच लिहायचं आहे. अजून जास्त प्रॅक्टिस झाली तर तुम्ही पेपरला डायरेक्ट तुम्ही ही स्टेप लिहू शकता. मी ही स्टेप मुद्दाम सांगितली नाही कारण की तुम्हाला जरा डोक्यावरून जाईल. ठीक आहे. म्हणजे 56 ची व्हॅल्यू एवढी तर 38 ची किती? तुम्हाला पेपरला थोडीशी माझ्यासोबत तुम्ही अजून जास्त थोडी प्रॅक्टिस राहिल्या, माझ्यासोबत थोड्या दिवस कन्सिस्टंट राहिला तर मी तुम्हाला या स्टेप पर्यंत घेऊन जाईल. एकदाच सगळं सांगितलं तर सगळं थोडंसं बाउन्सर जाऊ शकतं, म्हणून मी बेसिकने जाते. तिरकस गुणाकार करूया. पर्सेंटेजने पर्सेंटेज कट झाला. मी कॅल्क्युलेशन वेगळ्या पेनने करतो म्हणजे तुम्हाला थोडंसं क्लिअर दिसेल. पर्सेंटेजने पर्सेंटेज गेला 38 1064 36. कशाने भाग जातो? 4 ने भाग जातो. शेवटचे 2 अंक बघा 64. याला जातो शेवटच्या 2 संख्येला 4 ने भाग जातो म्हणजे पूर्ण संख्येला भाग जातो. 4ची कसोटी आहे. 56 ला 14च्या पाड्यात आहे, 14 चोक 56. नाहीतर तुम्ही चेक करू शकता मॅन्युअली. चला मी 4 ने भाग देतो. 4 दुने 8, 2 राहिला. 4 पंचे 424, 2 424. अजून कशाने जातो? 14 ने पूर्ण भाग जातो. 14 के 14. पण नाही ज्याचा 14चा पाडा. ठीक आहे. आपण 2 ने देऊया इथे. 7 याला 19. अजून याला देतो 7ने. 7 त्रिक 21, 7 आठी 56. किती आला? 19 गुणिले 38. एक स्मार्ट वर्क सांगतो. 38 आहे. तुम्ही असं पण करू शकता. पेपरमध्ये 9 आठी 72. ज्याचा अंक शेवटी 2 आहे ते ऑप्शन टिक करू शकता, पुढे जाऊ शकता. अजून काय डोकं चालतंय? 19 गुणिले 2. 38 ला मी असं ब्रेकडाऊन केलं. का केलं? कारण की मला 19 चा वर्ग माहिती आहे. 361 गुणिले 2. असं सुद्धा तुम्ही स्मार्ट कॅल्क्युलेशन करू शकता किंवा 19 चा पाडापाठ असेल तर 19 लिहा किंवा 9 ने पहिल्या 38 ला भाग द्या, मग परत 1 ने भाग द्या. जसं तुम्हाला सोयीस्कर वाटेल तसं. पण ही स्ट्राईक झालं की तुम्ही खूप साऱ्या मुलांच्या पुढे गेला. प्रत्येक पेपरमध्ये तुमचे 10-10 सेकंद वाचले तरी 20 प्रश्नामध्ये तुमचे 200 सेकंद वाचतात. हे 3-3.5 मिनिटाच्या जवळपास पोहोचले. ठीक आहे. 12.5% ची किंमत 2,500 आहे. तर 8% ची किंमत किती? तिरकस गुणाकार आहे. हे तुम्ही उत्तर कमेंटमध्ये मला सांगा. हे मी तुम्हाला होमवर्क दिलाय. सोपं आहे. 12.5 गुणिले 2 25. भाग डायरेक्ट जातोय. होमवर्क देतो. हे बेसिक आहे. च्या, चे असं काही आलं तर गुणाकाराचं चिन्ह द्यायचं. 64च्या 25% अधिक
160च्या 30% किती? 25 एके 25, 25 चोक 100, 16 चौक 64. किती आलं? 16. एक शून्य गेला, एक शून्य गेला, अजून एक शून्य, अजून एक शून्य, 16 त्रिक 48. 12 आणि 14, हातच्याला 1, 5 आणि 6, उत्तर 64. बेसिक प्रश्न आहेत. प्रश्न परत व्हिडिओ पॉज करा, तुम्ही स्वतः प्रयत्न करा आणि आन्सर मॅच करा. 40च्या गुणाकार 15% म्हणजे 15 भागिले 100 अधिक 130च्या 70%. 1 2 1 2 किती आलं? 13 साती 91. आता 20 चोक 80, 20 पाचा 100, 5 त्रिक 15, 12, 2 आणि 1 3, 9 आलं उत्तर. बस आपण आजच्या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच थांबू. बाकीचे उरलेले पार्ट जेवढे पण आहे टॉपिक्स ते पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करू. तुम्हाला व्हिडिओ आवडलास तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक यू.